गजा मारणेवर मकोकाची कारवाई करण्यात आली आहे। देवेंद्र जोग मारहाण प्रकरणी ही मोठी कारवाई करण्यात आल्याचं आपण बघतोय। गजा मारणेला पोलिसांनी आता मकोका लावलेला आहे। देवेंद्र जोग मारहाण प्रकरणात गजा मारणे ही आरोपी आणि गजा मारणेच्या भाच्याला देखील या प्रकरणामध्ये ताब्यात घेण्यात आलेलं आहे। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे आता एक क्षणाला आपल्या बरोबर आहेत। चंद्रकांत, काय तपशील या कारवाईबद्दल? हो, या कारवाईवरनं स्वतः केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नाराजी व्यक्त केली होती, कारण त्यांच्या कार्यकर्त्याला भर चौकात मारण झाली होती रस्त्यातल्या भांडणावरनं। आणि तो आरोपी होता गजा मारणे गुंड। आपल्याला माहिती आहे, यापूर्वी तो अटकेत होता, नंतर अनेक प्रकरण निर्दोष होऊन पुन्हा तो सक्रिय झाला, तर टोळी चालवत होता पुण्याचा मालक म्हणून, आणि त्याच्या भाच्याने सगळी मारहाण केली होती। त्यावरनं पुणे पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले आणि आज पुणे पत्रकार संघाच्या वार्तालापमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलंय, होय गजा मारणेला आम्ही मोक्का लावलाय, त्याचा शोध सुरू आहे आणि त्यालाही अटक करणार। म्हणजे जे काही रील्स फिरवून गजा मारणे पुन्हा दहशत निर्माण करत होता गुन्हेगारी विश्वात पुण्याच्या, त्याला मुसक्या आवळण्याचं काम पुणे पोलीस आयुक्तांनी केलेलं आहे आणि त्याला अटक करणं असं जाहीरपणे भूमिका घेतली पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।